नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आजचा ब्लॉग असा होता की दुपारच्या नंतर सुरुवात झाली होती आणि आम्हाला शाळेतून आलं ना असं काहीतरी खावं वाटतं. त्यामुळे मग मुलांना शाळेतून आल्याच्यानंतर थोडंसं खायला काहीतरी बनवून द्यावंच लागतं. त्यानंतर आम्ही गेलो बाहेर फिरायला. तर आठवड्यातून एकदा तरी असं आम्हाला लांब बाहेर फिरायला जावं लागतं. लांब नाही म्हणा, पण जवळच आहे. पण थोडंसं गाडीवरती फिरून आणलं ना मुलांना पण थोडंसं फ्री वाटतं. आणि मग लहान मुलं कसं घरामध्ये बसून बसून खूप बोर झालेले असतात. मग ते खूप चिडचिड करतात वगैरे, असं रागराग करतात. मग शांतपणे असं व्यवस्थित नाही, जर थोडंसं बाहेर फिरून आणलं ना मग एक व्यवस्थित म्हणजे 1-2 दिवस तरी चांगलं खेळतात किंवा असं माइंड फ्रेश होतं. त्यामुळे त्यांचं थोडंसं नीट वागणूक वगैरे होते. पण असं नाही का रोज रोज नाही फिरायला न्यायचं. आठवड्यातून एकदा नेलं तरी चालेल. तर ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी फिरायला तर जावंच लागतं. आणि सुट्टीच्या दिवशी कसं असतं, आपल्याला वाटतं की चला आज सुट्टी, आपण कुठेतरी बाहेर जाऊया, फिरून येऊया असं आहे. पण जी 8 दिवसाची कामं पेंडिंग असतात ना ती करायची असतात. त्याच्यामुळे मग सुट्टीचं कधी जाणं होतं, कधी नाही जात. तसं तर आम्ही सारखं म्हणजे नेहमी थोडा वेळ का होईना जाऊन येत असतो, कारण की मुलांना थोडं बरं वाटतं. तर जवळच असं गार्डन आहे, त्या गार्डनला गेलो होतो आम्ही. तिथे थोडा वेळच बसलो. तर तिथे साईबाबांचं मंदिर आहे. तर मंदिरामध्ये गेलो. म्हणजे हा पण खूप असं खेळतो, त्याला असं बाहेर गेल्याच्या नंतर फ्रेश वाटतं. त्यामुळे तो पण खूप छान प्रकारे खेळतो. म्हणजे घरी असलं ना पूर्णपणे ते मुलं ना अंगाला झटतात एवढं की वास, ते कामही सुधरू देत नाहीत काही आणि शांतपणे पण बसत नाहीत. असं बाहेर गेलं ना मग आपल्याला पण थोडंसं निवांत बसायला वेळ भेटतो. आपण थोडंसं साईडला बसलं ते आपोआप खेळायला सुरुवात करतात. तर इथं आल्याच्यानंतर मंदिरात दर्शन घेतलं आणि इतकं फ्रेश वाटत होतं ना इथं मंदिरामध्ये, खूप छान वाटत होतं. त्यामुळे आम्ही गार्डनमध्ये काही फिरलो नाही, तर मंदिरामध्येच खूप वेळचा बसलो. आणि इथे आल्याच्यानंतर इथे म्हणजे आरतीचा पण टाईम झाला होता. म्हणलं आता चला इकडे तिकडे बसण्यापेक्षा इथेच बसून आपण आता आरती पण करून जाऊया. तर तिथे बसल्याच्या नंतर मग ते काका बोलले इथे बसा, म्हणजे आरतीला थोडासा वेळ लागेल, तर तुम्ही बसून घ्या. तर म्हणलं चला आता मुलंही खेळत आहेत आणि आपणही बसून घेऊया. तर मुलांचा असा खेळ सुरू होता, पकडम पकडाई दोघांचं. तो पडत होता, उचलला ना परत पडत होता. त्याची मजा मस्ती तर कुठे पण चालू द्या, चालत असते. घरी पण चालत असते, बाहेर पण चालत असते. त्यानंतर मग आरती चालू झाली होती. तर आरती बराच वेळ चालू होत होती, काहीतरी एक 15 ते 20 मिनिटं आरती चालू होती. तर आम्ही तिथे बसून आरती वगैरे घेतली. आरती करून आता आम्हाला पुढे जायचं होतं, कारण की आपण सोबत असलो तरी पण यांची कामं काही संपत नाही. त्यामुळे मग तिथूनही आम्हाला पुढे जायचं होतं. पण आमची देवाची भक्ती काही संपतच नव्हती. आम्हाला देवाची भक्ती करायला खूप आवडते आणि खूप म्हणजे मन लावून पण करतो आम्ही देवाची भक्ती. त्यामुळे मग थोडा वेळ तिथेच थांबलो. आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे बाहेर निघालो आहे ना, आमच्या गाडीतले पेट्रोल संपले असं कधी होणारच नाही. जेव्हा कधी पण आम्ही बाहेर जातो त्यावेळेस आमच्या गाडीचं काहीतरी काम निघतच असतं. तर हे पेट्रोल टाकायला गेले तोपर्यंत हे आमचं इकडे व्हिडिओचं काम चालू होतं. तर असं कधी होणार नाही, ते पेट्रोल पंपावर जातील आणि आम्ही आता मोबाईल काढून व्हिडिओ नाही काढणार आणि तुम्हाला शेअर करणार नाही, असं कधी होणार नाही. तर आम्ही निघालो होतो फायनली, आम्हाला जिथे जायचं आहे तिथे. तर तुम्हाला इथून त्याचा व्ह्यू दिसतच असेल तर आम्हाला कुठे जायचं आहे, तर ही जागा तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला, तर आम्ही कुठे गेलो होतो. तर खूप छान असं वाटतं, असं कुठेतरी गेलं ना. आणि संध्याकाळचं तर बाहेर फिरायला गेल्याच्यानंतर खूप छान वाटतं. लहान मुलांचं तर जाऊ द्या, पण आपली पण मनं फ्रेश होतात आणि एकदम मूड पण चांगला होतो. 8 दिवस घरामध्ये तेच किटकिट रोज सकाळी उठणे, संध्याकाळी उठणे, तेच करणे, खाणे पिणे, स्वयंपाक, लेकरं, मुलं बाळ, हे याच्यामध्ये ना जीव कंटाळून जातं. आणि असं बाहेर गेल्याच्या नंतर पण तेच होतं, जाताना आवरा, आल्याच्या नंतर आवरा. आणि तिथे गेल्याच्या नंतर हे असं पाण्यात खेळणारी मुलं आणि ते जहाजमध्ये बसलेले होते ना, हा खूप छान वाटला. आता या आमच्या बारक्याला पण त्यामध्ये बसायचं होतं, पण त्याला ते पॅन्डल फिरवायला येणार नाही, त्यामुळे मग कॅन्सल केलं. आणि हा उंच फडकणारा आपला ध्वज किती छान 3 रंगामध्ये किती छान दिसत आहे आणि खूप छान फडकत होता. त्यामुळे असं बघावंसंच वाटत होतं. भारी केलं, बॉटलच केलं एक पूर्ण ताराची, आहे का नाही, नवीन सिस्टम. काय झेंडा किती भारी फडकायला बघ, आहे का नाही. हां,
आणि हे पहा, जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांची भेट झाली होती ना, त्यावेळेचं हे दृश्य असं इथे किती छान म्हणजे असं उभारलेलं आहे. तर मागे मावळे आहेत, पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांची भेट आणि त्याच्यासमोरच आपला झेंडा किती छान फडकत आहे. तर खूप छान वाटतं असं. आणि इकडे गाड्या वगैरे. मग आता तिथं पण थोडा वेळ बसलो आणि मुलं खूप छान खेळत होती ना, त्यामुळे मग आम्ही पण तिथं थोडा वेळ बसलो. तर हे असं पाहिलं ना, मग मनाला पण खूप छान वाटतं आणि थोडंसं बाहेर गेल्यासारखं पण वाटतं, कारण की असं काहीतरी पाहिलं ना जरा बरं वाटतं. तर मुलं इतकं भारी एन्जॉय करत होते ना तिथं. त्यांनी ते फॅन घेतले होते, ते हाताने फिरवलं ना वरती फिरतात, ते फॅन फिरवत दोघंजण खेळत होते. त्यानंतर मग आम्ही पण थोडं गप्पा मारत तिथे बसलो. त्यानंतर मग आता संध्याकाळी गार्डन बंद व्हायचं वेळ झाली होती, कारण की हे गार्डन सकाळी 5 ते 8 काहीतरी चालू असतं आणि संध्याकाळी 5 ते 8:30 पर्यंत चालू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल एक सबस्क्राईबर आणि लाईक जरूर करा. तर व्हिडिओचा एंड इथेच करते. चलो बाय.